हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आहे महिला दिन आणि महिला दिनाचं आयोजन केलेलं आहे मराठा सारथी टीमने। तर त्यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की सगळी तयारी झालेली आहे। आणि इथे तुम्ही बघा विरेश आहे बसलेला। हाय विरेश। तर आता आपण बाहेर बघूया काय काय तयारी झालेली आहे ती। चला तर आता आपण बाहेर जाऊया। तुम्ही बघू शकता इथे टेबल्स मांडलेले आहेत आणि इथे नियोजन चाललेलं आहे। किरण सर असणार, हे सर असणार ह्यांना पण मग आपल्याला ऑन द स्पॉट ॲडजस्ट करावं लागेल। तुम्ही द्या, तिने द्या किंवा मग हाय हॅलो नमस्कार। झाली तयारी? हो सुरूच आहे तयारी। आता थोड्या वेळातच कार्यक्रम सुरू होईल। त्या अनुषंगाने आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा आखतोय। ओके ठीक आहे। आता मी साक्षरतेचं खाली येऊ पत्रिका पाहायचं काम मी करते। दुसरं असं की जर ज्योतिषशास्त्र म्हटलं तर प्रत्येकाचा त्याच्यावरती विश्वास नसतो, पण अंशभर तरी विश्वास ठेवायला हरकत नाही। कारण असं म्हणतात की कालो ही सर्व जीवानां शुभाशुभ फलप्रद, म्हणजे काळ
म्हणून ती काळवेळ पाहिली जाते आणि त्याची नावं दिली जाते. ठरलंय आणि काय गमावलंय याचाच हिशोब मांडतो ते म्हणजे ओके. याप्रमाणे तुम्हाला प्रत्येकाला इंट्रोडक्शन द्यायचं आहे. आता माझं इंट्रोडक्शन झालेलं आहे. साधारण काय सांगायचं ते तुम्हाला अंदाज कळला असेल की तुमचं संपूर्ण नाव, तुमचा व्यवसाय, किती वर्ष या व्यवसायामध्ये कार्यरत आहात, गृहिणी असाल तर कसं सांगा आणि तुमचं व्यवसायाचं ठिकाण. ओके चला या मॅडम इंट्रोडक्शन द्या. जय जिजाऊ जय शिवराय. मी डॉक्टर स्नेहा पाटील. मी खारघरवरून आली आहे आणि मी व्यवसायानं डेंटिस्ट आहे आणि प्रत्येकीला चान्स दिला आहे. म्हणजे प्रत्येकीने इथे पुढे यावं. हेच व्यासपीठ आहे आपल्याला की आपण इथे पुढे येऊन बोलू शकतो. नाहीतर आपल्याला अशी संधी मिळणार नाहीये. प्रत्येक जण आहे त्या जागी राहण्यापेक्षा इथे आलात तर छानच आहे. कारण भीती बाळगायची कारण नाहीये. माझं नाव सुनीला राठोडे. 6 वर्षापासून सेल्समध्ये जॉब करते HDFC लाईफमध्ये. माझ्याकडे तुमचे जर एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही घरीपासून सुद्धा व्यवसाय करू शकता. ॲट अ पॉलिसी अनलिमिटेड अर्निंग आहे. सगळं पेपर हँडलिंग हे सगळं मी बघत नाही. फक्त कोणाचाच आवाज नाहीये. नमस्कार फक्त अर्चना देवकरचा आवाज आहे. नमस्कार माहिती गरजच नाही. आता कळाले की महिलांचा काहीतरी कार्यक्रम इथे आहे. कारण महिला तिथे गोंधळ असतो, महिला तिथे आवाज असतोय ना. ठीक आहे चालेल. पहिलं मी माझी ओळख करून देते. माझं नाव शर्मिला प्रकाश चव्हाण. मी कामोठे सेक्टर 34 ला राहते. आणि मी काय करते? मी काहीच करत नाही. मी घरातलं काम करते. घरातलं काम करते म्हटलं की आपण खूप हळू आवाज काढतो. मी घरातलं काम करते. अरे का घरातलं काम करते? म्हणजे घरात कामाला बाई लावा, झाडू पोछा भांडी लागली, स्वयंपाकाला बाई लावली करता म्हणजे तुम्ही खूप काही करता. म्हणून पहिल्यांदा माझं मत असं आहे की जमू शकतो आणि एक ठिणगी टाकली की पण होऊ शकतो. म्हणून आपण सगळं काय करू शकतो आणि इथे ओळख करून द्यायची आपली. मग का आवाज कमी येतोय? सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. तर माझं नाव शर्मिला चव्हाण. मी सांगितलं मी काय करते. मी ओरिफ्लेममध्ये डायरेक्टर आहे. 1000 लोकांचं माझं नेटवर्क आहे. प्लस भारत कॅन्सरमुक्त भारत अभियानामध्ये मी आणि अर्चना देवकर आणि बरेचसे माझे कलिंग आहेत तिथे. आम्ही एकत्र सोबत काम करतो. स्वतःहून एक व्यासपीठ निर्माण करून दिले तर मला असं वाटतं त्याचा प्रत्येकीने पुरेपूर उपभोग घेतला पाहिजे. त्याचं कारण कुठलाही नवरा म्हणत नाही की माझी बायको छान भांडी घालते किंवा माझी बायको छान घर सांभाळते. पण प्रत्येक नवऱ्याला माझ्या बायकोची काहीतरी आयडेंटिटी आहे हे सांगायला नक्कीच आवडेल. ही आयडेंटिटी बनवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिला आहे. त्याच्यामुळे न लाजता प्रत्येकाने पुढे येऊन स्वतःचा व्यवसाय, तुमचं राहण्याचं ठिकाण, या व्यवसायामध्ये किती वर्ष आहात एवढं सांगायचं. नंतरच्या गप्पांसाठी आपण आपल्याला भरपूर वेळ आणि सांगा मी हाऊसवाईफ आहे सांगा तर त्या आयुष्य सगळ्यांचं गेली 5 ते 6 वर्ष ऑनलाईन सगळी करते आणि ऑफलाईन माझ्याकडे पर्सेस, बॅग असतात, ज्वेलरी असते, ऑनलाईन पण करते आणि प्लस दीपिका जाधव मॅडम सोबत त्यांच्याशी रेफरन्स पण करते. नमस्कार, माझं नाव प्रिया प्रकाश बागल. मी नवी मुंबईतून सांगपाड्यातून आले. माझा बिझनेस शॉर्ट मॅक्सी पासून ती फुल मॅक्सी पर्यंत आहे. मी ह्या बिझनेसमध्ये 2 वर्ष झाला आहे. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर नम्रता उमेश पाटील. मी MD आयुर्वेद केलं आहे. गेली 14 वर्ष मी आयुर्वेद प्रॅक्टिस करते खारघर नवी मुंबईमध्ये. आणि जसं मॅडम ह्याची आयुष्याची पत्रिका बघतात तसं आम्ही आरोग्याची पत्रिका बघतो. तर कोणाला आयुर्वेदाविषयी काही जाणून घ्यायचं असेल तर खारघर नवी मुंबई सेक्टर 10 ला माझा दवाखाना आहे. थँक्यू. आपल्या आठवणी किंवा कारण प्रत्येक महिला ही काही ना काहीतरी आपल्या व्यवसायामध्ये कार्यरत आहे. भरपूर आयुष्याची वर्ष त्यांनी त्याच्यामध्ये व्यवसायामध्ये घातली आहे. तर त्यांना ॲप्रिशिएट करणं आपलं सुद्धा काम आहे. नमस्कार.
माझं नाव श्रद्धा मोरे, मी न्यू सेक्टर 7मध्ये राहते. मी टेलरिंग, हँडवर्किंग, आरी वर्क हे सगळं करते. माझं वर्ष झालं काम करते. तुमच्यासारखीच मुलगी आहे. त्याचबरोबर मी माझ्या मिस्टरांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, त्याच्यामध्ये पण मी अकाउंटिंग मी स्वतः सांभाळते. आणि पॉलिटिकलमध्ये मला इंटरेस्ट आहे. मी महिला पनवेलची महिला शोध सदस्य आहे, तिथे मी इथे काम करते. प्रॉपर सोलापूरची असल्यामुळे आम्ही सोलापुरी चादर, टॉवेल सगळ्यांचे वगैरे सेल करतो. आणि मी ऑनलाईन आरोग्य वगैरे ज्वेलरी पण सेल करते. गेली 2 वर्ष झालं आम्ही कॉटन चादर, टॉवेल, नॅपकिन सेल करतोय. तर मला कळंबोली, कापुटे, पनवेलमधून रिस्पॉन्स चांगला आहे. अजून जरा मला ग्रोथ वाढवायचे त्यामध्ये. त्यामुळे आता आम्ही सध्या म्हणजे हे ठेवले की हॉस्पिटलला बेडशीट द्यायचे आणि जे जे हॉटेल्स आहेत त्यांना नॅपकिन द्यायचं. हे टार्गेट आता चालू केलं आम्ही आणि थोडं रिस्पॉन्स पण भेटतोय. पण माझी अशी इच्छा आहे की मला अजून जरा जास्त रिस्पॉन्स भेटावं. बाकी काय थँक्यू. माझा नंबर आहे 97. सर्वप्रथम आभार महिला सक्षमीकरण ग्रुपचे. मी मनीषा मुंबे, कामोडे या ठिकाणी एमएनआर स्कूल ऑफ एक्सलन्स या स्कूलमध्ये मी टीचर आहे. आणि मी स्वतः IMC हर्बल इंडियाला जॉईन झाले, केमिकल मुक्त भारत या अभियानाअंतर्गत. आणि या टीमचे खूप खूप आभार ज्यांनी मला या ठिकाणी येण्याची संधी दिली. आता आपले प्रमुख पाहुणे तसंच उपस्थित आजचे आपले स्पीकर आणि सर्व जमलेल्या आपल्या महिला भगिनींना पुन्हा एकदा माझं नमस्कार. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वप्रथम आपण जिजाऊ महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की आपण प्रतिमेचं पूजन करूया. संभाजी मोहिते मॅडम, तसंच आजचे आपले प्रमुख पाहुणे आपल्या स्पीकर डॉक्टर आशा विजय डोंगरे, तसंच महेश चव्हाण सर हे आज आपल्याला स्पीकर म्हणून लाभले. तसेच आपले पाहुणे शेवाळे सर, या सर्वांचं मी स्वागत करते. मी स्नेहा पाटील मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ फुलं देऊन त्यांचं स्वागत करावं. प्रथम डॉक्टर आशा मॅडम. सर्वांनी आशा मॅडमचं भरघोस टाळ्यांनी स्वागत करावं. अशा आपल्या प्रमुख स्पीकर्स आहेत. त्यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत विजया संभाजी मोहिते मॅडम, त्यांचंही आपण स्वागत करतो. इथे मी डॉक्टर स्नेहा मॅडमना विनंती करते, देवकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपलं फुलाची पाकळी देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद मॅडम. त्यानंतर आजचे आपले स्पीकर आहेत महेश चव्हाण सर. तर मी शुभांगी मॅडमना विनंती करते की त्यांचं तुम्ही स्वागत करा. शुभांगी नागरे मॅडम. आणि अक्षरांचं स्वागत पाटोळे मॅडम करतील. हा
दिन आपण का सेलिब्रेट करतोय, आपण इथे एकत्र काय उद्देशाने आपण जमा झालोय त्याविषयी डॉक्टर स्नेहा पाटील मॅडम आपल्याला सविस्तर सांगतील. तर मी त्यांना सूचना करते की त्यांनी हा माईक पुढे राष्ट्रमाता आई जिजाऊ, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, हिंदवी स्वराज्य संस्थापक, निर्माता, ब्राह्मण गोप्रतिपालक, राजाधिराज, सिंहाधिपती शिवछत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. मी डॉक्टर स्नेहा पाटील खारघर. एकत्र येणे ही एक सुरुवात आहे, सोबत राहणे ही एक प्रगती आहे, आणि मदत करणे हे संस्कार आहे, आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमाच्या लाभलेल्या सर्व मान्यवरांचे आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व भगिनींचे, बंधूंचे मी आज मनपूर्वक स्वागत करते. छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या माँसाहेब आई जिजाऊ, संघर्षाचे बळ देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना, आणि मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व हे सगळं चालवून मानवतेचे ज्योत या विश्वात चालू ठेवणाऱ्या सर्व महिलांना या महिला दिनाच्या निमित्ताने माझा मानाचा मुजरा आहे. आज आपला MUST म्हणजे मराठा उद्योजक सारथी या टीमतर्फे, या संस्थेतर्फे आपला हा 8 मार्चचा जो महिला दिनाचा कार्यक्रम होता, त्या निमित्ताने आपण आज 13 मार्चला तो सगळे मिळून साजरा करतो. त्यांचं उद्दिष्ट एकच की आपण सर्व महिलांनी एक आत्मनिर्भर बनावं, सक्षम बनावं, सगळ्यांनी उद्योजकामध्ये प्रवेश करावा, जेणेकरून सर्व महिला ज्या आहेत आपण एकत्रित आल्यानंतर काय होतं की ओळखी वाढतात, भेटीगाठी आपण घेतो. त्याच्यामुळे आपण आधी जसं म्हणतात की महिला पुढे गेली की समाज पुढे जातो, तेच कारण आहे की एक महिला पुढे गेली की आपला समाज हा आपोआपच पुढे जाणार आहे. आणि मी काय म्हणते की आपण आजच्या ज्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत, प्रमुख पाहुणे आहेत, वक्ते आहेत, त्यांचं तर आपल्याला मार्गदर्शन लागणार आहेच. एक माझं म्हणणं आहे की थेंबाथेंबामधून सामर्थ्याचा सागर व्हावा आणि विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा. त्या निमित्ताने आपण इथे सगळे एकत्र आलेलो आहे, आणि उद्दिष्ट सरळ आहे की आपल्या महिला सक्षमीकरण, आणि आज जी काळाची गरज आहे. मला सगळ्या महिलांना एक विनंती करावी वाटते की आपण क्षणभर थांबूया आणि थोडी विचारपूस करूया. या दगदगीच्या संसारातून थोडासा वेळ काढूया. व्हॉट्सअप फॉरवर्डपेक्षा थेट कॉलवर बोलूया, आणि स्टेटसमधून व्यक्त न होता प्रत्यक्षात भेटून बोलूया. ह्यासाठी आपण हे जे उद्योजक गटात सुरू केलेला आहे MUST टीमतर्फे, यामध्ये महिलांचा पण आता यापुढे सहभाग वाढवावा हीच माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणलं की कबुतरालाही गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरावीचं वेळ हे त्याच्या रक्तातच असावं लागतं. अशी आकाशाची ओढ ही अशी दत्तक घेता येत नाही. जसं एखादा कृत्रिम ग्रह, आपण जेव्हा आकाशात एखादा कृत्रिम ग्रह गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंत सगळ्यांचा संघर्ष सुरू असतो. एकदा का तो ग्रह गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर गेला की तो पुढची त्याची गती तो स्वतः आपोआपच घेतो. तसंच माणसांचं आहे, तसंच महिलेचं आहे, सगळ्यांचं तसंच आहे की एक समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत आपल्याला एक संघर्ष आहे. एकदा ती माणसाची उंची आपण गाठली की ती उंचीच सगळे आपले प्रश्न सोडवते, आणि ती उंची गाठण्याचं व्यासपीठ, ती उंची गाठण्याची ताकद आपल्याला हे मराठा उद्योग सारथीची संस्था करते. आपल्या स्त्रियांना हे व्यासपीठ मिळवून देत आहे. म्हणून प्रत्येकीनं हे आपलं या उद्योजक गटाच्या निमित्ताने एकत्रित येणे आणि आपला हे वाढवणे, एकत्र येऊन आपल्याला सगळ्या महिलांचा उद्योग वाढवणे, म्हणजे आपला समाज पुढे जाईल, आपला समाज आपला पैसा आपल्या समाजाकडे जाईल, हाच मेन उद्देश आहे. मग मी जाता जाता एक हिंदी शायरी मला आठवते, ती मी तुम्हाला सांगते. जिंदगी की राहों में ये अक्सर होता है कि जो रास्ता लंबा होता है वही बेहतर होता है. एक औरत चलती है तो चलता है कारवां, क्योंकि हर एक औरत में एक समंदर होता है, हर एक औरत में एक समंदर होता है. त्या महिन्यातली तोच समंदर आपल्याला घेऊन सगळ्या
सागरात ह्या चालायचं आहे. सगळ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा आणि पुढील कार्यक्रम सूत्रसंचलन पाटोळे मॅडमकडे मी देते. आणखी त्यांची भविष्याची वाटचाल काय आहे याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया. मी प्रथम देवकर अर्चना देवकर मॅडमला विनंती करते की त्यांनी त्यांचं ब्रीफ थोडंसं द्यावं. 2 मिनिटात. नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. मी अर्चना शरद देवकर, सेक्टर 11 कळंबोलीत राहते. माझं गाव मान तालुका मोही गाव आहे. तर मी आज मला माझ्या लाईफमध्ये बनायचं काहीतरी होतं, कारण एक स्वतःची ओळख निर्माण केली. अजून पुढे काही जे काही स्वप्न होते ते नक्कीच साकार होतील. आणि थँक्यू सो मच मला तो थँक्यू. आता आपल्या भारताच्या ज्या ॲडमिशनच्या प्रमुख आहेत शुभांगी नांगे मॅडम, त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं एक 2 मिनिटाचं ब्रीफ आपल्याला द्यावं. नमस्कार, मी शुभांगी नागे, फार्मासिस्ट आहे आणि वेलनेस कोच म्हणून हर्बलाइट न्यूट्रिशनमध्ये ॲज अ सुपरवायझर म्हणून मी काम करते. आणि माझं जे काम आहे वेलनेस कोचचं, तर तुम्हाला कोणाला जर कधीही काही गरज वाटली तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. वजन वाढवायचं असेल, कमी करायचं असेल तर त्या संदर्भात मी नक्कीच तुम्हाला गायडन्स करेन. आणि राहिली गोष्ट आपल्या मराठा उद्योजक सारथीची, तर आपल्याला खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आपल्या सगळ्या गृहिणींना असतो किंवा तुम्ही उद्योग करत असाल, काहीही बिझनेस करत असाल त्यांच्यासाठी खूप छान प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही तुमचं नाव तुम्ही करू शकता. आणि आजही आम्ही पहिल्यांदा इथे बोलतोय, तर तुम्हालाही संधी नक्की मिळणार आहे नेक्स्ट टाइम की तुम्हाला इथे येऊन बोलायचं आहे. तर त्याला तयारीतच राहा तुम्ही सगळ्या. तर आणि सगळ्यात शेवटी हे म्हणेल की महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना बघून खूप छान वाटतंय. थँक्यू. ह्याच्यामध्ये आणखी खासदारच्या कल्पना ॲडव्होकेट कल्पना बाबडे मॅडम यांना मी विनंती करते. नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. मी ॲडव्होकेट कल्पना बाबडे, मी राहते खारघरला आणि मी गेले 10-15 वर्ष झालं मी या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते. जर काही गरज वगैरे असेल तर प्लीज तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. थँक्यू. सौ शर्मिला चव्हाण मॅडमला मी विनंती करते की त्यांनीही आपली विनंती द्यावी. माझं नाव शर्मिला प्रकाश चव्हाण, कामेथे सेक्टर 34, गाव सातारा. 12 वर्ष नेटवर्किंग मार्केटिंगमध्ये आहे. ओरिफ्लेममध्ये डायरेक्टर आहे आणि आत्ताच लेडी फ्लायचा बिझनेस चांगल्या प्रकारचा चालू आहे माझा. थँक्यू सो मच. आणि KVS ग्रुपला अर्चनाने ओळख करून दिली मला. त्याच्यानंतर 3 मीटिंग मी अटेंड केल्या. खूप छान वाटतं आणि एखाद्या दिवशी मीटिंग मिस झाली की असं वाटतं की आज आपलं काहीतरी मिस झालेलं आहे. खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती ती आज आपण अटेंड नाही करू शकलो, कारण लोकांच्या ओळखी होणं तितकंच गरजेचं आहे आपला बिझनेस वाढवायचा असेल तर. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. मी MES महिला ॲडमिटिंगच्या गायत्री पाटोळे मॅडमला विनंती करते की त्या त्यांचं इंट्रोडक्शन देतील. नमस्कार, मी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ गायत्री पाटोळे, राहणार न्यू पनवेल. गेली 18 वर्ष या व्यवसायामध्ये माझ्या मी कार्यरत आहे. रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल आणि ओपन प्लॉट या प्रकारच्या वास्तूमध्ये वास्तू परीक्षणाचं मी काम करते. तसंच ज्योतिषशास्त्राचंही मी काम करते. कारण जेव्हा हे शास्त्र शिकायला सुरुवात केली तेव्हा माझे गुरुजी म्हणाले की नुसतं वास्तुशास्त्र करून उपयोगाचं नाही, त्याच्या जोडीला माणसाला पत्रिकाही बघता आली पाहिजे. कारण असं आपण म्हणतो की प्रसन्न वातावरणामध्ये प्रसन्न मानसिकता निर्माण होत असते आणि या प्रसन्न मानसिकतेमधून माणसाची उत्तम कार्यक्षमता विकसित होत असते. त्यासाठी शास्त्र हे माणसाला गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण काय म्हणतो की साऊथ ईस्ट म्हणजे ऊर्जा, ऊर्जा म्हणजे गती आणि गती म्हणजे माणसाला मिळालेली प्रगती. त्या प्रगतीचं लाज तर आपल्या घरामध्ये कुठे कट नाही येणार. नाहीतर असं काही वेळेला होतं की माझ्या व्यवसायाचं नाव आहे शांती, पण माझ्या व्यवसायात कायम अशांती. त्याचं कारण असतं की तुम्ही ते तुमचं भाग्य, मित्र, गुण यानुसार तुम्ही व्यवसाय हे बघून तुम्ही आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आहे का. तर शास्त्र हे पूर्वजांची काहीतरी ठेव आहे, ती नेहमी
गाठीशी बांधूनच आपल्या नवीन व्यवसायाची सुरुवात करा. एवढं मी सांगते आणि 2 मिनिटाचं ब्रेक संपवते. धन्यवाद. त्या व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे शिवाळे सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला एक त्यांचं मार्गदर्शन द्यावं. जय जिजाऊ जय शिवराय. मराठा उद्योग समूहाच्या वतीने मराठा जोड अभियान सभासदांच्या माध्यमातून या मराठा जोड अभियानाचा कार्यक्रम चालू आहे. आज 2 औषध आहे. 8 तारखेला महिला दिन असला पण 8 तारखेला सगळीकडे कार्यक्रम असल्यामुळं सरांनी आज